मुंबईत उन्हाचा दाह वाढलाय। कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। आज सकाळपासूनच उन्हाचा दाह जो आहे तो या ठिकाणी जाणवायला सुरुवात झालेली आहे। मुंबईची स्कायलाईन कशा पद्धतीने दिसते ते सुद्धा आपण पाहतोय। IMD कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता ही 72% पेक्षा जास्त पोहोचलेली आहे। प्रत्यक्ष तापमानापेक्षा जाणवणारा उकाडा हा 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त मुंबईत जाणवतोय। प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर हैराण आहेत। घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झालेत। वाढत्या आर्द्रतेमुळे शहरात कोंदट वातावरण निर्माण झालंय। सिमेंट कॉन्क्रीटच्या वाढत्या जाळ्यामुळे अर्बन हीट आयलँड प्रभाव तीव्र झाल्याचं सुद्धा बोललं जातं आणि याचा जो परिणाम आहे तो मुंबईवर स्पष्ट पद्धतीने दिसतोय। झाडांची कमतरता आणि वाढती बांधकामे तापमानास कारणीभूत असल्याचं सुद्धा आता तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे। मुंबईत गेल्या दशकातील सर्वात उष्ण रात्रीची देखील नोंद झालेली आहे। रात्रीचं किमान तापमान 27 अंश ते 28 अंशच्या वर पोहोचलेलं आहे। ही एक धोक्याची घंटा मानली जाते। हवामान तज्ज्ञांकडून सर्व मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते आणि त्यासोबतच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील आवाहन करण्यात येते। मात्र इतक्या वर्षामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचे जे थेट परिणाम आहेत ते आता मुंबईमध्ये स्पष्टपणे जाणवू लागलेत अशी चर्चा रंगते। यावर काय नेमका तोडगा निघणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।